आता बदल हवो तर आमदार नवो या मथळ्याखाली सावंतवाडीचे स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या काही वर्षात केलेल्या विकासात्मक घोषणांच्या विरोधात सावंतवाडी शहरासह मतदारसंघात काही ठिकाणी बॅनर लावण्यात आलेत। या बॅनरच्या विरोधात आक्रमक झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धडक देत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली। दीपक केसरकर यांच्या पक्षाचे प्रमुख नेते असून त्यांची यापुढे अशा रीतीने बदनामी कोणाकडून होत असेल तर शिवसेना पक्ष कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही। दीपक केसरकर यांच्या पक्षाचे प्रमुख नेते असून त्यांची यापुढे अशा रीतीने बदनामी कोणाकडून होत असेल तर शिवसेना पक्ष कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला। दरम्यान याबाबतचं निवेदन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोक दळवी यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना सादर केलं। यावेळी महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट नीता कविटकर, उपजिल्हा प्रमुख विनायक दळवी, तालुका प्रमुख बबन राणे, शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, माजी नगराध्यक्ष अनारोजिन लोबो, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, तानाजी वाडकर, युवा सेनेचे पदाधिकारी देव्या सूर्याजी, अजित पोकळे, प्रतीक बांदेकर, माजी नगरसेविका कीर्ती बोंद्रे, महिला शहर प्रमुख भारती मोरे, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, उपतालुका प्रमुख गजानन नाटेकर, राजन रेडकर, विनायक सावंत, संदेश तोनुर्लेकर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या बॅनरच्या माध्यमातून मंत्री दीपक केसरकर यांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे। ही गोष्ट सुसंस्कृत सावंतवाडीकर नागरिक कधीही सहन करणार नाहीत। सदरच्या बॅनरवरील भाषा पाहता ते कोणी लावले हे स्पष्टपणे दिसणारे आहे। त्यामुळे अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी। आमचा नेता शांततेचा पुरस्कार करणार आहे, मात्र म्हणून आम्ही शांतच बसू असा कोणी गैरसमज करून घेऊ नये। वेळ पडल्यास आम्ही देखील आक्रमक होऊ शकतो आणि तसे होण्यास आम्हाला भाग पडू नये असा इशारा यावेळी गजानन नाटेकर यांनी दिला। दरम्यान त्या भागातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून सदरचे बॅनर कोणी लावले याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना देता सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोर शिवसेना पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। शिवसेना आक्रमक झालेल्या बॅनरमध्ये नेमकं काय? सावंतवाडी शहरातील मोक्याच्या ठिकाणी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात बॅनर झळकल्याचं बुधवारी सकाळी निदर्शनास आलं। या बॅनरमध्ये बदल हवो तर आमदार नवो अशा मालवणी भाषेतील मथळ्याखाली दीपक केसरकर यांनी गेल्या 15 वर्षात केलेल्या विविध प्रकल्पांच्या घोषणा आणि त्याबाबतची सद्यस्थिती याचं वर्णन करण्यात आलंय। चष्म्याचा कारखाना, सेट टॉप बॉक्स कारखाना, टॉय ट्रेन, नरेंद्र डोंगरावरील ट्री हाऊस, सावंतवाडी टर्मिनस, ताज हॉटेलसारख्या मुद्द्यांना स्पर्श करत त्याबाबतचा लेखाजोखा या बॅनरद्वारे मांडण्यात आला। स्थानिक बेरोजगार युवकांची झालेली फसवणूक आणि आता जर्मनीत नोकरी लावण्याचं देण्यात आलेलं नवं आश्वासन याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। तर कथित दहशतवादाविरोधातील केसरकर यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले। यापूर्वीही अशाच आशयाचे काही बॅनर सावंतवाडी शहरासह मतदारसंघात लावण्यात आले होते। त्यामुळे आता लावण्यात आलेल्या बॅनरच्या माध्यमातून पुन्हा एकदा मतदारांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची चर्चा सुरू आहे।